हाय फ्रेंड्स, आज आपण चटपटीत आणि मधल्या वेळेत सर्वांसाठी खाण्यासाठी असा भडंग किंवा चिरमुरेचा चिवडा ही रेसिपी पाहणार आहोत. पूर्ण रेसिपी पाहिजे मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं बनवलं आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. सुंदर अशी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे मैत्रिणींनो. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. मी त्यासाठी अर्धा किलो चिरमुरे घेतले आहेत. हे बघा, कोल्हापुरी साईडचे चिरमुरे आहेत. ते स्वच्छ करून घेतले आहेत, चाळून वगैरे. हे बघा किती कुरकुरीत आहेत. त्यासाठी आपण आता फोडणी देणार आहोत. 250 ग्रॅम तेल घेतलं आहे. 2 चमचे मोहरी छान तडतडली की जिरे टाकले आहेत. जिरे छान तडतडून द्यायचे, मध्ये खूप छान स्वाद लागतो. मी लसूण घेतला आहे, 2 कांड्या छान असा निवडून तो ठेचून घेतला आहे. हिंग टाकत आहे. त्यानंतर आपण हळद टाकणार आहोत, जेणेकरून स्वाद पण छान येईल आणि रंग पण छान येईल. 2 चमचे आपण छोटे हळद टाकली आहे आणि छान आपण असं मिक्स करणार आहोत. त्यानंतर लाल मिरची पावडर मी 2 चमचे टाकले आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता. तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरचीचा पण इथे वापर करू शकता, पण आमच्याकडे हिरवी मिरचीचा वापर जास्त होत नाही. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो टाकू शकता, माझ्याकडे नव्हता. नंतर आपण गॅस बंद करायचं आहे आणि चिरमुरे जे आपण घेतले त्याच्यावर असं थोडं थोडं टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, माझ्याकडून चिवडा मसाला टाकायचा राहिला होता, ते मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवते. छान असे आपण हलवून घ्यायचे. खूप सुंदर, अगदी मुलं आवडीने खातील आणि खूप सोपी पद्धत, छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला दाखवत आहे. ही प्रक्रिया करताना आपण गॅस चालू नाही ठेवायचा, बंदच ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, आपण पुन्हा 1 चमचा तेल घेतलं आणि त्यामध्ये आपण रामबंधू चिवडा मसाल्याचे 2 चमचे टाकणार आहोत, जेणेकरून त्याला खूप छान असा स्वाद आणि चव येईल. खूप सुंदर होतो, कारण हा जो मसाला आहे तो खूप छान लागतो. नंतर आपण ते छान असं पुन्हा त्यामध्ये टाकून हलवून घेणार आहोत. छान हलवून घेतल्यानंतर आपण मंद गॅसवर झाकून ठेवायचं आहे, म्हणजे जे चिरमुरे आहेत ते छान असे कुरकुरीत होतील आणि खूप सुंदर लागतील. मंद गॅसवर 5 मिनटं झाकून ठेवल्यानंतर हे बघा, खूप सुंदर कुरकुरीत तयार झाले. आपण थंड करून घ्यायचे आहे. थंड केल्यानंतर आपण जी साखर आहे, पिठी साखर, ती टाकायची आहे. ती तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकायची, जसं तुम्हाला गोड हवं आहे त्याप्रमाणे, आणि छान हलवून घ्यायचं आहे. साखर नेहमी थंड झाल्यावर टाकायची, नाहीतर चिवडा कडक होतो. मी शेंगदाणे वगैरे ते वापरले नाही, तुम्ही शेंगदाणे वापरू शकता. त्यानंतर फरसाणा घेतला आहे मी अर्धा किलो, तो छान असा मिक्स करून घेतला आहे. शेंगदाणे तुम्ही टाकू शकता, खोबरं पण टाकू शकता, पण आमच्या घरामध्ये शेंगदाणे आणि खोबऱ्याचा वापर जास्त होत नाही, आवडत नाही मुलीला माझ्या, त्यामुळे मी शेंगदाणे टाकले नाही. बघा किती सुंदर झाला आहे, चटपटीत आणि झटपट होणारा, खूपच स्वादिष्ट असं भडंग, कोल्हापुरी भडंग किंवा चिवडा अशा प्रकारे तुम्ही बनवून सर्वांना खाऊ घालू शकता. खूप सुंदर रेसिपी आहे. चला तर मग मैत्रिणींनो, पटापट लाईक करा, छान छान कमेंट करा, आणि रेसिपी आवडली तर शेअर करा तुमच्या मित्र आणि मैत्रिणींमधून. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात तर ती पण कमेंट करायला विसरायची नाही. छान छान लाईक करायचे, छान छान कमेंट करायचं. स्वस्त राहा, मस्त राहा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.